चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेने पक्षातर्फे श्रीशैल तिरुवंत कोटगोड यांना उमेदवारी दिली आहे. श्रीशैल कोटगोड यांचं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. एकनाथ शिंदे साहेब जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ते आपल्या शिवसेना प्रमुख आहेत, ते त्यांच्या माध्यमातूनही धनुष्यबाण चिन्हावर आम्ही यांना उमेदवारी दिली आहे. मित्र व विरोधाच्या समस्त बंधू भगिनींनो, सध्या आपल्या जत तालुक्यामध्ये जी कोट्यावधी रुपयाची कामे चालू आहे, आज मशाल प्रकल्प असू दे, जत शहराचं पाणी पुरवठा असू दे, आज NH-59 असू दे किंवा उंजला MIDC असू दे, ही सर्व जी कामे मंजूर झालेली आहेत ही आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कॅबिनेट मधून मंजूर झालेली आहे. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, ती लाडकी बहीण योजना ही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असताना ही योजना मंजूर झालेली आहे. त्याचबरोबर मुलींना शिक्षणासाठी म्हणा किंवा अशा बऱ्याचशा योजना ज्या आहेत, हे सध्याला जर तालुक्यामध्ये ज्या योजना सुरू आहेत त्या योजना आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कॅबिनेटने दिलेल्या आहेत. आता भविष्यामध्ये आपल्याला बुडगावचा विकास, या गटाचा विकास, तालुक्याचा विकास जर समजा आपल्याला करून घ्यायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचा खमक्या माणूस आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण उद्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आमचे श्रीशैल कोटगोड जे तरुण तडफदार उमेदवार आहे, जे सर्वसामान्य गोरगरिबांचं काम करणारे आहे, उद्या भविष्यात आपल्याला बरं काही करायचं आहे, या विरोधाचा विकास जर समजा आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी आपण धनुष्यबाण या चिन्हावर त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. ही 28,000 कोटी रुपयाची 2,500 कोटी रुपयाची जी योजना पाणी पुरवठ्याची आहे, ही पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करत असताना आपले सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय आनंदबापू पवार साहेब, आमच्या जत तालुक्याचे अंकुश शिवाळे साहेब, आमचे पप्पू मोरे साहेब, भास्करांना जाधव साहेब, तेजस्विनी हनुमान मॅडम, त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे शहराध्यक्ष माननीय प्रमोदजी सावंत साहेब, या सर्वांचं शिष्टमंडळ गेली 2-3 वेळा गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना, माननीय योगेश जानकर साहेबांना आम्ही हे पत्र पटवून दिलं की उद्या भविष्यात निवडणूक आहे, या निवडणुकीसाठी आपल्याला लोकांच्या समोर जर जायचं असेल तर आपल्याला काही ना काहीतरी द्यावं लागतंय. परंतु मित्र काय झालंय, योजना आहेत, आमच्या योजना दिलेल्या आहेत, आम्ही हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. लक्षात ठेवा माझ्या बंधूंनो, माझ्या माता भगिनींनो, बुरुडगावची जनता ही शून्य आहे. बुरुडगावचा इतिहास हा फार मोठा आहे. बुरुडगावची युवा पिढी उद्या भविष्यामध्ये आपल्याला इथे एखादा MIDCचा प्रोजेक्ट आणायचा असेल किंवा भविष्यामध्ये उद्या तरुणांना काम द्यायचं असेल, उद्या तरुणींना काम द्यायचं असेल, एखादा कॉलेज करायचं असेल तर आपल्याला आपल्या मागे कोणतरी चांगला खमक्या माणूस पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे बोलते ते करते, जे कार्यकर्ता मागतोय ते सगळं त्यांनी देते. तरी माझी या बुरुडगावातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण एक तरुण तरफदार होत करू व एक चांगला युवक श्रीशैल कोटगोडला 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून बहुमत मतांनी निवडून द्यावा अशी कळकळीची नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराज, जय भीम. आंबेडकरांचा